इंटरनेटवरती सर्फिंग करताना अचानक ॲक्सेप्ट कुकीज असं आलं तर काय करायचं? अनेकांना हा प्रश्न पडतो. तुम्ही कधी विचार केलाय का की एखादी वस्तू तुम्ही Amazonला बघता, फ्लिपकार्टला बघता आणि लगेच त्याच्या ॲड्स तुम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्रामला दिसायला लागतात. असं का होतंय? ही कोणती जादू वगैरे नाहीये, ही आहे कुकीजची करामत. जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट कुकीजवरती क्लिक करता तेव्हा तुम्ही प्रायव्हसीची किल्ली दुसऱ्याच्या हातात देताय का? आजच्या या टेकचेक व्हिडिओमध्ये आपण इंटरनेटच्या या गोड वाटणाऱ्या पण धोकादायक असू शकणाऱ्या कुकीजचा पर्दाफाश करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की कुकीज म्हणजे नेमकं काय. आता साध्या भाषेत जर सांगायचं असेल कुकीज म्हणजे काय, तर त्या लहान लहान टेक्स्ट फाईल्स असतात. म्हणजे विचार करा, एखादी तुम्ही वेबसाईट व्हिजिट करता त्यावेळेला वेबसाईट काय करतं तर तुमच्या ब्राउझरमध्ये एक छोटीशी फाईल सेव्ह करतं. यामध्ये काय काय आहे तर त्यात तुमचं नाव आहे, तुमचा पासवर्ड आहे आणि तुम्ही काय सर्च केलं याची माहिती असते. आता तुम्ही म्हणाल की हे तर चांगलं आहे ना, म्हणजे सारखं सारखं लॉग इन करण्याची गरज नाही पडणार. पण थांबा, इथेच खरा खेळ सुरू होतोय. कुकीज जे आहेत दोन प्रकारचे असतात. एक आहे फर्स्ट पार्टी आणि दुसरं आहे थर्ड पार्टी. आणि खरी अडचण या दुसऱ्या प्रकारामध्ये आहे. यामध्ये आपण आता एक बघूया की कंपनी जी आहे त्या कुकीजसाठी एवढा हट्ट का करतात. आधी फक्त गुपचूप ट्रॅकिंग केलं जायचं, पण आता प्रत्येक वेबसाईट ओरडून ओरडून विचारते की ॲक्सेप्ट कुकीज, तुम्ही कुकीज ॲक्सेप्ट करा. पण असं का होतंय तर याचं एक कारण आहे. GDPR म्हणजे जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन आणि भारताचा नवीन डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट या कायद्यामुळे आता त्यांना तुमची परवानगी घेणंही बंधनकारक असणार आहे. पण जर तुम्ही ते रिजेक्ट केलं तर काय होतं ते सुद्धा आपण बघूया. तर सगळ्यात आधी काय होतं की कंपन्या तुमचा डिजिटल फुटप्रिंट त्यांना हवी असते. तुम्ही किती वेळ एका पेजवरती थांबला, तुम्हाला कोणता रंग आवडतो, तुम्ही काय खरेदी करता, तुम्ही कधी खरेदी करता, सगळा डेटा म्हणजे आजच्या युगातलं हे सोनं आहे, सोनं. आणि थर्ड पार्टी कुकीज तुमच्या या वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईटवरती मागोवा घेतात आणि याला म्हणतात क्रॉस साईट ट्रॅकिंग. तुमचा डेटा विकला जातोय, जाहिरातदार कंपन्या तुमची प्रोफाईल त्यांना विकली जाते जेणेकरून तुम्हाला टार्गेटेड ॲड्स ते दाखवू शकतील. हा फक्त सोयीचा भाग नाही आहे मंडळी, हा करोडो रुपयांचा बिझनेस आहे. मग आता करायचं काय? तर इंटरनेट वापरणं बंद करायचं का? तर मुळीच नाही. फक्त मी सांगतो त्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या, बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. नेहमी ॲक्सेप्ट ऑल करण्याच्या ऐवजी कुकीजना मॅनेजवरती क्लिक करा आणि मार्केटिंग कुकीज ऑफ करून टाका, बंद करून टाका. दुसरं आहे प्रायव्हसीसाठी इनकॉग्निटो मोड वापरा, जेणेकरून सेशन संपल्यावर कुकीज आपोआप डिलीट होतील. आणि तिसरा मुद्दा आहे कुकीज ऑटो डिलीट एक्सटेन्शन वापरा. ब्राउझरमध्ये ते टूल्स तुम्हाला अवेलेबल असतील. लक्षात ठेवा, इंटरनेटवरती काहीही फ्री नसतं. जर तुम्हाला प्रॉडक्टसाठी पैसे द्यावे लागत नसतील तर तुम्ही स्वतः एक प्रॉडक्ट आहात हे समजून घ्या आणि तुमची प्रायव्हसी तुमच्या हातात आहे. शेवटी आता काय करायचं की तुमचं ब्राउझिंग जे आहे ते हिस्ट्री आणि कुकीज तुम्हाला डिलीट करायची. आणि मला तुम्ही नक्की सांगा की हे शेवटचं डिलीट तुम्ही कधी केलेलं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही त्या मित्रांना शेअर करा जो दिवसभरात वेगवेगळ्या साईट्सना व्हिजिट करत असतो. आणि अशाच माहितीपूर्ण टेक चेक व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज 18 मराठी.